पण सुखनिवास आम्ही बघितलेलं आहे साईट अँड आय थिंक खूप चांगली लोकेशन आहे, बट आय थिंक देर इज सम ऑड लोकेशन ऑल्सो. तर तिकडे सेलिंगला हा प्रॉब्लेम होता का? खूप खूप टफ होतं सेलिंग फॉर दॅट मॅटर. आणि ते कसं टॅकल केलं की सो सुखनिवासला खूप चॅलेंजेस झाले. प्लॅनिंग अतिशय अप्रतिम झालं त्या साईटचं. पण आम्ही बेसिक प्लॅनिंग केलं. आम्ही जागेवर काम करायच्या स्टेजला आलो आणि त्यावेळेला असा विचार केला की आत्ताची जी आपण पार्किंगची प्रोव्हिजन केलेली आहे ही आत्तासाठी ठीक आहे, पण मे बी पुढच्या 20-25 वर्षाची जी ग्रोथ आपण किंवा या बिल्डिंगमध्ये येणारा इन्फ्लोसुद्धा बघितलं ती कमी पडेल. म्हणून मग त्यावेळेला लास्ट मिनिट तो एक आपण बेसमेंट पार्किंग घेऊ म्हणून हा एक कॉल घेतला. तो बेसमेंट पार्किंगला गेलो त्यावेळेला खालती रॉक लागेल आणि जिवंत झरे लागतील हे माहीत नव्हतं. ओके. सुखनिवास RCC ब्रिकवर्क कंप्लीट व्हायच्या स्टेजला आणि फिनिशिंग जस्ट तो आपण म्हणून शेवटचा जोर द्यायचा आहे त्या स्टेजला आलो आणि लॉकडाऊन लागला.